टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नीलम गोरे आमच्या पक्षामध्ये 25-30 वर्ष कार्यरत होत्या। हे फार आवर्जून आणि अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवले पाहिजे की नीलम गोरेंनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI, त्यावेळेला उषाताई दराडे या सोबत होत्या। त्यानंतर त्यांनी भारी बहुजन महासंघाकडे उडी मारली। भारी बहुजन महासंघाने त्यांना एक ओळख दिली। 1984 ला गुरुदास कामत, प्रमोद महाजनजी या निवडणुकीमध्ये भारीपकडून त्यांना उमेदवारी मिळाली। ती त्यांची पहिली ओळख होती। प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा डायस दिल्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या मुळेच नीलम गोरेंना पहिली राजकीय चेहरा म्हणून ओळख मिळाली। परंतु इमानदारी हा शब्दच मुळात, प्रामाणिकपणा हा शब्दच मुळात नीलम गोरे यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशीही त्यांनी बेईमानी केली। नंतरच्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। पवार साहेबांचं महिला धोरण होतं, त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना नेतृत्वाची संधी दिली, त्यात नीलम गोरे एक। परंतु त्याही संधीचं त्याची जाणीव न ठेवता, मी जसं म्हटलं की इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही, त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेईमानी केली। आधी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बेईमानी केली, नंतर त्यांनी पवार साहेबांशी बेईमानी केली, मग त्या आमच्याकडे आल्या। आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली। मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे, एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले। ज्या नीलम गोरेंना पक्षाने 4 वेळा आमदारकी दिली, त्या नीलम गोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा, त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनीमध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही। त्या नीलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही, उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील, लोकांना कसं बाजूला ठेवता येईल, शिवसैनिकांची कायम हिडीस व्यवहार करणे। मी स्वतः नीलम गोरेंकडे 2017 ला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती, पण नीलम गोरेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही। अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप, म्हणजे पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ आहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला। हे उदाहरण यासाठी की नीलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत, वाढू देत नाहीत। पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला निवडणूक द्यायची, जबाबदारी द्यायची, कुणाला पद द्यायची, हे सगळं काम नीलम गोरे बघायच्या। आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी 2 मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत, तर माझा साधा प्रश्न आहे, हडपसर भागामध्ये PMT ने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी 2 मर्सिडीज कुठून आणल्या, ते का सांगावं लागेल त्यांनी आम्हाला, की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित। मग नीलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या, कारण त्या तर PMT ने ये जा करायच्या। नीलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची 2-250 कोटीची प्रॉपर्टी वाढली? नीलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता, भारतातली आणि भारताच्या बाहेरची, लंडन वगैरे कुठलीही। मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये, परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जातं इथपर्यंत ठीक आहे,
साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जातं त्याचं एखादं कविता संग्रह, एखादा वैचारिक संग्रह, समीक्षा ग्रंथ, एखादं काही कादंबरी, कथा, गेला बाजार, चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा। नीलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होतं, साहित्य मंडळाची कोणती अगतिकता, अपरिहार्यता होती, हेही स्पष्ट झालं पाहिजे। नीलम गोरेंचं मी समजू शकते, कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येक वेळेला शोधत असतात, त्यामुळे त्यांचं मी समजूच शकते। पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला, त्याच पक्षाने त्यांना 4 वेळा आमदारकी दिली आहे। हा पक्ष प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे। या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा नीलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाणा आहे। नीलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं। त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं लांगुलचालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं। परंतु ते लांगुलचालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे, मग त्या कल्पनाताई नरहिरे असतील, खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल, या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे। त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे। सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे। किती रुपयांचा दावा आणि कधी करणार आहे? बघा, नीलम गोरेंसारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही। एका पदाला 2 मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी 10 पदं भोगलेली आहेत, म्हणजे जवळपास त्यांनी 18 ते 20 मर्सिडीजचा खर्च केला आहे। आता 18 ते 20 मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा चिकार आहे त्यांच्याकडे। त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे, जे शब्द वापरले, त्याचे कॅल्क्युलेशन माझी लीगल टीम करत आहे। माझ्या लीगल टीमकडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे। संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन। दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांचा पक्ष आहे तो या बाबतीत कुठेही प्रतिक्रिया देत नाहीये। संजय राऊत म्हणाले की शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, खरं तर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे यावरती बोलणं, पण अजून कोणतीही प्रतिक्रिया आहे ती नाही। मला अपेक्षा नाहीये की कोणी प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी। जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला। त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल, काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत। मला असं वाटतं की आमची लढाई लढायला आम्ही सक्षम आहोत। ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत, ज्यांना त्यांचा पाहुणचार, स्तुतीसुमन जे करायचे ते त्यांनी करावं। आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाहीत, बोलायचं नाहीये। आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, सक्षम आहोत। त्यामुळे कोण काय बोलतंय किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही। शिवसेनेमध्ये भास्करदादा जाधव असतील, नितीन बानगुडे असतील, अंबादास दानवे असतील, सुषमा अंधारे असतील, खमकी लोक आहेत आणि आम्ही पुरेसे आहोत। इंटर पार्टी डिलिंगवरती काय बोललं जातं, म्हणजे आता त्या मर्सिडीज बद्दल बोलले, आता एकनाथ शिंदे म्हटले की मातोश्रीवर कसे खोके पोचवले जात होते, याबद्दल त्यांनी नाही। मग याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत। उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत असतील, कारण मला तर पक्षात येऊन 2-2.5 वर्ष झाली, त्या 25-30 वर्ष पक्षात होत्या आणि त्या असतानाचा काळ त्या सांगत आहेत। जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील, कारण त्यांनी काल म्हटलं की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेंवर होतं। त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि नीलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही। त्यामुळे एकनाथ शिंदेकडे कलेक्शन होतं असं जेव्हा नीलम गोरेंनी काल सांगितलेलं आहे, तर एकनाथ शिंदेंची सुद्धा आता ही जबाबदारी आहे की नीलम गोरेंनी सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे, काय काय आहे त्याची टिप्पणी त्यांनी जाहीर केली पाहिजेत। असं म्हणाले की ही
सगळी घटना जी आहे माझ्या बाबतीमध्ये घडलेली नाही, मात्र मला त्या घटनेचा अनुभव आला किंवा इतरांकडून मी ते ऐकलेलं आहे. नाही, इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता? इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर ते शिक्कामोर्तब करणार आहेत का? नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये. नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं, अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल. संजय राऊतांनी आज जी भाषा वापरली की त्या निर्लज्ज बाई आहेत किंवा नमक खराब आहेत, संजय राऊत असं म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही, व्यक्तीवरती बोललो. एखाद्या महिलेविषयी अशा पद्धतीने शब्द वापरणं, एक लक्षात घ्या, ऐका ऐका, हे असले विक्टिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा. त्या मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवलं आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या, त्यावेळेला फिदी फिदी हसणारे हेच भाजपाई होते ना. त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणारे अब्दुल सत्ताराला मंत्रिपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही. पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही. सुषमा अंधारेबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचाळ शिवराळ संजय शिरसाट, त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. नीलम गोरे आमचं देणं लागतात. कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून नीलम गोरेंनी अनेक पदं उपभोगली. मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून, आय रिपीट वन्स अगेन, भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलं, काय काय नाही केलं, या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील. आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत. प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील, जयदेव गायकवाड असतील, उषा दराडे असतील, किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत. अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आलो. पाशा पटेलांनी म्हणा याला इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं. म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही, चळवळीतल्या अनेक लोक. त्यामुळे नीलम गोरेंनी बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा, पदाचा आब राखावा. आम्हाला नाही तर त्याचा विसर पडेल. माफीनामा मागताय का त्यांनी माफी जरी मागितली, नीलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली तरी आमचा लढा असेल. सूट जो आहे दावा हा सिव्हिल सूट असणार आहे की क्रिमिनल केस दाखल करणार आहात? हा आता लीगल टीम सकाळपासून या सगळ्या गोष्टींवरती काम करत आहे आणि लीगल टीमचं फायनल ड्राफ्टिंग माझ्या हातात 4 ते 5 वाजेपर्यंत येईल. तेव्हा मी अजून माहिती माझ्या अधिकृत अकाउंटवरून ही सगळी आपल्यापर्यंत पोहोचवेल. नरेश मस्के असं म्हणाले की संजय राऊतांची मुलाखत साहित्य संमेलनामध्ये झाली नाही, तेव्हा शरद पवारांनी एकनाथ शिंदे संजय राऊतांचा चिरफाड झालाय आणि त्यावरून आजची जी नीलम गोरेंवरती केलेली टीका आहे ती दिसून येतं. संजय राऊतांना राग आलेला आहे. छोट्या मोठ्या उंदरांवर मी व्यक्त होऊ नये. पुढे नीलम गोरे हमारी पार्टी की 4 बार MLC रह चुकी है. नीलम गोरे स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया, बाद में भारी बहुजन महासंघ, उसके पश्चात राष्ट्रवादी कांग्रेस और फिर शिवसेना में आई थी. नीलम गोरे और ईमानदारी, यह दोनों शब्द इकट्ठे अच्छे नहीं लगते हैं. नीलम गोरे ने हर एक पार्टी के साथ अपनी जिस तरह से अपने बर्ताव का सबूत दिया है, उससे हमें उनसे कोई ज़्यादा उम्मीद नहीं है. किंतु जिस पार्टी के 4 बार सदस्यता लेने के बावजूद अगर आज उनको ऐसे लगता है कि वह भारतीय जनता पार्टी की ओर से या और किसी की ओर से राज्यसभा की सदस्य या मंत्री बन सकती है, वह बने. हमारी शुभकामनाएं उनके साथ है. किंतु किसी और पद को पाने के लिए, किसी अन्य पार्टी का लांगुल चालन करने के लिए अगर वह शिवसेना पर कीचड़ फेंकने की कोशिश करेंगी
तो उसी कीचड़ में उनका मुंह काला किया जाएगा। और शिवसेना का यही स्टाइल है। शिवसेना को संस्कारों की बात किसी ने समझाने की जरूरत नहीं। काल दोन्ही ठाकरे एकत्र आलेले होते। काल 3 महिन्यामध्ये 3दा ही भेट झालेली आहे। याच्याकडे कसं बघताय? मुंबई महानगरपालिकेची तयारी आहे काही? राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत, हे कृपया विसरू नये। ते महिन्यातून 3 वेळा नाही, ते 30 दिवसातून 30 वेळा सुद्धा एकत्रित येऊ शकतात। त्यांचं कौटुंबिक एकत्रित येणं आणि राजकीय भूमिका घेणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणं ही जशी कौटुंबिक गोष्ट आम्ही समजतो, परंतु त्याचे राजकीय संदर्भ आम्ही लावत नाही। अगदी त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कौटुंबिक नातं म्हणून कितीही वेळा एकत्र येऊ शकतात। राजकीय म्हणून एकत्र येऊ का नाही त्या दोघांनी? अनेक नाही, कार्यकर्ते त्यांनी यावं का नाही हे बघा, त्या दोघांनी यावं का नाही हे ठरवायला ते दोघे प्रचंड सक्षम आहेत। मी माझ्या पक्षाची फक्त भूमिका मांडणाऱ्यांपैकी आहे। माझ्या पक्षप्रमुखांनी काय निर्णय घ्यावा इतकं सांगण्याची माझी प्रज्ञा नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।